आता हे फुटबॉलचं पुराण सांगायचं कारण म्हणजे गेल्या पाव शतकामध्ये, गेल्या 25 वर्षामध्ये संपूर्ण क्रीडा जगताला ज्यांचं गारूड आहे किंवा ज्यांनी संपूर्ण क्रीडा जगत भारून सोडलेलं आहे ते ख्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी. त्यांची एकूण आपण कारकीर्द किंवा त्यांच्याकडे जाण्यापूर्वी साधारण गेल्या 25 वर्षात ग्लोबल आणि भारतीय स्तरावरती क्रीडा क्षेत्र कसं बदलत गेलं त्याचा एक आपण आढावा घेऊया. सध्या क्रीडा क्षेत्राची उलाढाल आहे 600 अब्ज डॉलर. हो, 600 अब्ज डॉलर. हे रिसेशन फ्री इंडस्ट्री आहे. म्हणजे कोविड असू दे, कुठली महामारी असू दे, क्रीडा क्षेत्र थांबत नाही. अगदी आपणही पाहिलं असेल, घरामध्ये क्वारंटाईन झाल्यानंतर सुद्धा टी व्हीवरती सामने सुरू होते, आपण ते बघत होतो. क्रीडा क्षेत्राचा ग्रोथ रेट आहे 25%. होय, आपल्या GDPच्या 3 ते 4 पटीने जास्ती. आणि भारतसुद्धा या क्रीडा लाटेवर स्वार आहे. आपण पाहिलं तर IPLनी रचिला पाया आणि त्याच्यापुढे आता प्रो कबड्डी लीग असेल, अगदी खो खोची लीग असेल आणि खो खोचा वर्ल्ड कपसुद्धा असेल. आपण या फ्रँचायझी लीग किंवा प्रोफेशनल क्रीडा स्पर्धांच्या मार्गावर भरधाव धावतो. इतकंच नाही तर स्पोर्ट्स आणि एंटरटेनमेंट याचा सुंदर मिलाफ होऊन आता स्पोर्ट्सटेनमेंट असं एक नवीन क्षेत्र उदयाला आलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा आपण बघतोय आपले सगळे बॉलिवूडचे आणि हॉलिवूडचे स्टार हे खेळाच्या मैदानावरती मैदान गाजवत आहेत आणि खेळाचे ब्रँड ॲम्बॅसेडर होऊन खेळाला घराघरात पोचवत आहेत. आता ह्याला तुम्ही व्यावसायिकीकरण म्हणा किंवा धंदेवाईकीकरण किंवा क्रीडा क्षेत्राची घोडदौड म्हणा की क्रीडा क्षेत्राची घसरण, हा ज्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज क्रीडा क्षेत्र आज सर्वत्र भारून राहिलेलं आहे. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ब्रॉडकास्टिंग आणि सोशल मीडिया. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जेनझी काय करू शकतं हे आपण पाहिलेलं आहे. जेनझीची क्रेज आहे ती आपण बघितलेली आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून एनीवेअर, एनी टाईम, एनीबडी अँड एनी हाऊ, म्हणजे फक्त TV पाहिजे, कॉम्प्युटर पाहिजे असं नाही, हातातल्या मोबाईलमध्ये आपण आता सामने लाईव्ह बघू शकतो आहोत. कोट्यावधी क्रीडा रसिक त्याचा दररोज आनंद लुटत आहेत. आणि त्याच्याचमुळे हा क्रीडा क्षेत्राची व्याप्ती आणि त्याचा आयाम तुफान बदललेला आहे. गेल्या दशकामध्ये तर गेल्या शतकात जेवढी वाढ झाली नाही तेवढी वाढ या गेल्या दशकांनी बघितली आहे. आपण म्हटलं तसं ख्रिस्टियानो रोनाल्डो जगातला सर्वाधिक फॉलोईंग असलेला फक्त फुटबॉलपटू नाही तर मानव असं म्हणता येईल. त्याला इंस्टाग्रामवरती तब्बल 664 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. फेसबुकवरती साधारण 170 दशलक्ष आणि ट्विटरवरती 113, असे सुमारे 1 अब्ज फॉलोअर्स आहेत त्याला. तुम्ही कल्पना करू शकता काय पद्धतीची त्याची जगावरती मोहिनी असेल. त्याच्याच जोडीला लिओनेल मेस्सी हा नंबर 2ला आहे. त्याला 506 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. आणि आपल्याला अभिमान वाटावा अशी गोष्ट, विराट कोहली हा नंबर 3वरती आहे. त्याच्यामुळे हे सगळे जे खेळाडू आहेत ते फक्त खेळाडू न राहता जगभरात त्यांची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती ब्रँड व्हॅल्यू एनकॅश करत राहतात, एस्टॅब्लिश करत राहतात. रोनाल्डोची ब्रँड व्हॅल्यू जर काढायची झाली तर ती 850 मिलियन युरो आहे. म्हणजे एखादा छोटा देश किंवा आपल्या एखाद्या राज्याच्या GDP एवढी त्याची ब्रँड व्हॅल्यू आहे. आणि पोर्चुगीज इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड मार्केटिंग यांनी या ब्रँड व्हॅल्यूचं ॲनालिसिस केलं. आणि मगाशी आपण जो सोशल मीडियाचा जो मुद्दा पाहिला, 2011 साली त्याचं व्हॅल्युएशन होतं फक्त 25 मिलियन. आणि आज आपण बघितलं त्याची काय अफाट ग्रोथ झालेली आहे. मेसीचं म्हणाल तर मेसीची सुद्धा ब्रँड व्हॅल्यू 2011 नंतर, म्हणजे साधारण हा जो सोशल मीडिया आहे तो सोशल मीडिया पुढे भरधाव वेगाने वाढत गेल्यानंतर मेस्सीची ब्रँड व्हॅल्यूसुद्धा वाढलेली आहे. आणि ती आता जवळपास फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार साधारण 13 मिलियनवरून ती आता 400 मिलियन डॉलरपर्यंत पोचलेली आहे. सो या माध्यमातून हे सगळे खेळाडू हे केवळ खेळाडू न राहता ब्रँड होऊन राहतात. ॲज अ प्लेयर म्हणून ते कमॉडिटी होतात, एक प्रॉडक्ट होतात. आणि फक्त खेळाच्या व्यतिरिक्त एक बिझनेस म्हणून संपूर्ण जगावरती अधिराज्य गाजवतात.